नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी खुशखबर आहे। अनेक दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मिळालेले नाही। दिव्यांग बांधव पात्र असून सुद्धा त्यांना 1,500 रुपयेच मिळाले, तर काहींना काहीच पैसे मिळाले नाही। तर मग मित्रांनो, त्या संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक शासनाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलेले आहे। त्यासोबत याद्या सुद्धा देण्यात आलेले आहे। तर मग मित्रांनो, तुम्हाला हे 1,000 रुपये कशा पद्धतीने मिळतील, कधीपर्यंत मिळतील, त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण त्या अधिकृत परिपत्रकाद्वारे घेऊयात। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे 9 ऑक्टोबर 2025 रोजीचे हे पत्र आहे। प्रति जिल्हाधिकारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र काढलेले आहे। विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याबाबत विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येतात। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून डीबीटीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य आता 1,500 रुपयावरून 2,500 रुपये करण्याचा निर्णय 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाने करण्यात आलेला असून सदर वाढ माहे ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येत आहे। त्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर 2025चे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। तथापि काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025चे अर्थसहाय्य 2,500 ऐवजी 1,500 रुपये इतकेच वितरित झाल्याच्या तक्रारी शासन स्तरावर प्राप्त होत आहे। त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती। सदर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर 2025चे अर्थसहाय्य 2,500 ऐवजी 1,500 इतकेच वितरित झाले आहे, अशा दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी ज्या दिव्यांग बांधवांना 1,500 रुपयेच मिळाले आहे, त्यांची यादी आता प्रत्येक जिल्हानिहाय शासनाच्या वतीने पाठवण्यात आलेली आहे। तरी अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या UDIDची पडताळणी करून डीबीटी पोर्टलवर अपडेट करण्यात यावी, जेणेकरून उर्वरित लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर 2025चे उर्वरित असलेले 1,000 इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करता येईल। तर मग मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की आता दिव्यांग लाभार्थ्यांच्या याद्या या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे, तहसील कार्यालयात पाठवण्यात आलेले आहे। तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला 1,500 रुपये मिळालेले आहे, तर मग तुम्ही तुमचे UDID कार्ड घेऊन जायचं आणि ते डीबीटी पोर्टलला अपडेट करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला 1,000 रुपये जे उर्वरित अर्थसहाय्य आहे ते तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। अशा संदर्भातलं महाराष्ट्र शासन यांचं पत्र या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे मित्रांनो, आता लवकरच हे 1,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील। सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी, म्हणजे ज्यांना 1,500 रुपये मिळालेले आहे किंवा त्यांना पैसेच आले नाही, अशा दिव्यांग लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन तुमचे UDID कार्ड डीबीटी पोर्टलला अपडेट करून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।